मित्रांनो नमस्कार. डॉक्टर मोरे वेल्थ या आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस चांगल्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये निवडतात, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर म्हणजे काय, की तुम्ही एखाद्या गाडीला जर चांगला ड्रायव्हर असेल, तर त्या गाडीचं सस्पेन्शन योग्य त्या पद्धतीने राहून ती गाडी चांगल्या पद्धतीने लॉंग टर्ममध्ये चालते. तसं मित्रांनो, तुम्ही ज्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करतात, त्या कंपनीचा मालक आणि त्या कंपनीच्या मालकामध्ये असलेली कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट हे मित्रांनो खूप गरजेचे आहे. त्यामुळे कंपनीचा मालकाचा पूर्णपणे स्टडी करणं, कंपनीचा मालक म्हणजे प्रमोटर म्हणतो त्याला आपण. ओके, प्रमोटरचा स्टडी करणं मित्रांनो खूपच गरजेचं असतं. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये पूर्णपणे ओव्हरऑल अख्ख्या जगामध्ये स्टॉक मार्केट चालतं. तर कंपनीचा एक इन्व्हेस्टर जर म्हटलं मित्रांनो, तर भरपूर काही इन्व्हेस्टर एका कंपनीमध्ये असतात. मग एक प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय? प्रमोटर होल्डिंग कंपनीच्या म्हणजे कंपनीच्या मालकाची कंपनीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट असावी, FII आणि DII याचं पूर्णपणे मित्रांनो कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कंप्लीट तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं वेळ काढून पूर्णपणे एकदम बघा आणि त्याचा पूर्णपणे मित्रांनो स्टडी करा. आपल्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा. कृपया आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो लक्षात घ्या, कुठल्याही कंपनी ज्यावेळेस आपण एक छोटा मोठा व्यवसाय करतो, त्यावेळेस व्यवसायामध्ये आपल्याला एक पूर्णपणे 100% मालकी त्याच्या मालकाची असते. पण ज्यावेळेस एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये येते, एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते, त्यावेळेस त्यांना आपल्या कंपनीचे कर्ज कमी करण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस एक्सपान्शनसाठी जे काही फंडिंगची गरज असते, ती फंडिंगची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्ट होते. त्यावेळेस एक कंपनी आपण एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला त्या कंपनीचा मालक कोण आहे, त्या कंपनीचा प्रमोटर कोण आहे आणि त्या कंपनीच्या प्रमोटरची त्या कंपनीमध्ये गुंतवणूक किती टक्के आहे हे बघणं खूपच गरजेचं आहे. मग ते आपण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सकट बघणार आहोत, की एक स्क्रीन शेअर करून, की त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ज्या कंपनीमध्ये कंपनीच्या मालकाची जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, ती कंपनी कुठेतरी एक ॲज अ इन्व्हेस्टर आपल्यासाठी पूर्णपणे एकदम सेफ आणि सुरक्षित असते. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर FII, DII आणि प्रमोटर हे 3 पॅरामीटर असतात मेन कंपनीमध्ये. आणि रिटेल इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही आणि मी, हे पूर्णपणे रिटेल इन्व्हेस्टरमध्ये येतात. रिटेल इन्व्हेस्टरची जे काही संख्या आहे, येणाऱ्या एक कोरोनापासून रिटेल इन्व्हेस्टरचा जो काही मार्केटमध्ये पोर्शन आहे, तोही पोर्शन कुठेतरी एकदम चांगल्या पद्धतीचा वाढलेला आहे. मग कारण की रिटेल इन्व्हेस्टरचं जे काही पेनिट्रेशन आहे स्टॉक मार्केटमध्ये ते वाढल्यामुळं प्रत्येक एक साधारण माणसाची प्रत्येक जणाची स्टॉक मार्केटमध्ये प्रगती व्हावी हे मित्रांनो खूपच गरजेचं असतं. त्यासाठी आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर, युट्यूबर तुम्हाला मार्गदर्शन देतात. त्याचंही तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी स्टडी केला पाहिजे. तर लक्षात घ्या, आपण एक स्क्रीन शेअर करणार आहोत. तुम्ही त्या गोष्टी स्टडी केला पाहिजे. तर लक्षात घ्या, आपण एक स्क्रीन शेअर करणार आहोत. तर मी स्क्रीन शेअर केली. एक स्क्रीनर या प्लॅटफॉर्मवरून आपण या प्लॅटफॉर्मवरून आपण म्हणजे ज्या काही प्रॉपर प्रमोटर होल्डिंग प्रत्येक कंपनी या प्लॅटफॉर्मवरून आपण एक चांगल्या असावी, म्हणजे ज्या काही प्रॉपर प्रमोटर होल्डिंग प्रत्येक कंपनीची किती आहे. मित्रांनो एखादी कोणती कंपनी घ्या, आपल्याला लक्षात ठेवा ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार. इथे मित्रांनो एखादी कोणती कंपनी घ्या, कमीत कमी आपल्याला एक लक्षात ठेवा ज्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार काय त्या कंपनीमधील कमीत कमी 50% जास्त प्रमोटर होल्डिंग असली पाहिजे. तरच मालक कुठेतरी कंपनीच्या मालकाची इन्व्हेस्टमेंट जर कंपनीमध्ये जास्त असेल, तरच मालक कुठेतरी त्याचे पूर्णपणे एकदम चिकाटीने आणि ती कंपनी अदानी पॉवर गॅस असता किंवा इथं अदानी इथं कोणत्याही घ्या आपण डायरेक्ट अदानी पॉवर घ्या, समजा अदानी ग्रुपचा हा अदानी एंटरप्राइज एक लीडर कंपनी डायरेक्ट अदानी एंटरप्राइज. त्यामध्ये मित्रांनो आपण अदानी ग्रुपचा हा सगळे कंपनी एक लीडर कंपनी अदानी एंटरप्राइज क्वार्टर. त्यामध्ये मित्रांनो आपण पूर्णपणे एनालिसिस कॅश फ्लो चार्ट रेशो आणि इथे इन्व्हेस्टर मध्ये आपल्याला क्वार्टरली प्रॉफिट मध्ये बघायचं, बॅलन्स शीट, प्रमोटर होल्डिंग, FII, इन्व्हेस्टर मध्ये आपल्याला जायचं, रिटेल जे तुम्हाला मध्ये बघायचं सांगितलं ह्याला प्रमोटर होल्डिंग, FII, DII. मग पब्लिक रिटेल पब्लिक म्हणजे तुम्ही आम्ही पूर्ण ह्याला म्हणायचं पब्लिकली. ओके, प्रमोटर होल्डिंग पब्लिक म्हणजे तुम्ही आम्ही तर पूर्णपणे 84% म्हणजे 75 प्रमोटर होल्डिंग अदानी एंटरप्राइजेस मध्ये किती आहे 74.84%. ओके, 75% जवळपास एक चांगली प्रमोटर पॉईंट आहे. FII म्हणजे काय की फॉरेन इन्स्टिट्यूशनल कुठेतरी एक चांगली पॉझिटिव्ह पॉईंट आहे. FII म्हणजे काय की फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर बाहेरच्या देशातली लोक या देशातली मित्रांनो लोक आपल्या देशातल्या कंपनीवर विश्वास दाखवतात का? ज्या कंपनी मित्रांनो कुठेतरी ह्या इन्व्हेस्टरच्या ह्या कॉलम मध्ये आपल्याला 7-8 ज्या कंपनीमध्ये FII ची इन्व्हेस्टमेंट बेस्ट असते, जास्त प्रमाणात स्टडी करणारे लोक, कमी 7-8 लोक सुद्धा आपल्या भारतातल्या कंपनी ठेवतात. बाहेरची तर मग तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह करणारे लोक आहेत. ओके, हे लोक सुद्धा आपल्या भारतातल्या कंपनीवर विश्वास ठेवतात. आपण एज्युकेशन तुम्ही त्याच्यावर बिलीव्ह ठेवू शकता, बनवतोय. ओके, इन्व्हेस्टमेंटचा पूर्णपणे मित्रांनो आपण एज्युकेशन त्याचा हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेण्यासाठी मल्टिपल पॅरामीटरची गरज असते. त्याच्यावर हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रमोटर होल्डिंग आपल्याला 50% ओके प्रमोटर होल्डिंग FII नि पण यांच्यावर बिलीव्ह ठेवला. मग प्रमोटर होल्डिंग आपल्याला 50% जास्त पाहिजे. FII नि पण यांच्यावर बिलीव्ह ठेवला. आपण कोणते समजा एक SBI बँक आपण घेऊ.
या इझी काय बँकेचा स्टॉक जर घेतला तर आपण इथे इन्व्हेस्टर मध्ये बघू प्रमोटर होल्डिंग जवळजवळ 55% इझी काय बँकेचा स्टॉक जर घेतला तर आपण इथे इन्व्हेस्टर मध्ये बघू प्रमोटर होल्डिंग जवळजवळ 55% गव्हर्नमेंटचा हिस्सा प्रमोटर कोण आहे मित्रांनो 55% मालकी गव्हर्नमेंट इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट मग गव्हर्नमेंट याचा प्रमोटर आहे म्हणजे एसबीआयचा 55% मालकी गव्हर्नमेंट आहे आणि एफआयआय म्हणजे फॉरेन एफआयआय होल्ड करते एफआयआयचा हिस्सा बघा 10% व्हेरी गुड साईड 11.41% एफआयआय होल्ड करते नंतर डीआयआय ही काय व्हेरी गुड साईड डीआयआय कन्सेप्ट आहे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल नंतर डीआयआय ही जी काय आपण डीआयआय आपण 1 लाख रुपये 2 लाख 10 लाख इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एवढे पैसे आपण एक पब्लिक झालं आपण 1 लाख रुपये 2 लाख 10 लाख 5 लाख 20 लाख कॅटेगरीला एवढे पैसे करोडो रुपयांनी इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केट मध्ये असते काय डीआयआय ही एलआयसी असेल किंवा बँक असेल किंवा त्यांचे करोडो रुपयांनी इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केट मध्ये असते ह्याचा पूर्णपणे एलआयसी असेल किंवा बँक असेल किंवा म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी डीआयआय मध्ये कोण पूर्णपणे एलआयसी आहे एसबीआय म्युच्युअल फंड आहे एचडीएफसी आयसीआयसी म्युच्युअल फंड डीआयआय मध्ये कोण आहे एलआयसी आहे एसबीआय म्युच्युअल फंड आहे एचडीएफसी आयसीआयसी म्युच्युअल फंड निपॉन लाईफ इंडिया म्युच्युअल फंड किंवा आयसीआयसी प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनी आहेत ना निपॉन लाईफ इंडिया म्युच्युअल फंड दिसते मग डीआयआय काय मित्रांनो म्युच्युअल फंड वाले ज्या काही कंपनी आहेत ना त्यांची इन्व्हेस्टमेंट डीआयआय मध्ये दिसते मग डीआयआय ची लक्षात घ्या जवळ 26% आपल्याला एफआयआय डीआयआय आणि प्रमोटर या तिन्हीचं जर कंट्रीब्युशन लक्षात घ्या जर चांगले आपल्याला एफआयआय डीआयआय आणि प्रमोटर या तिन्हीचं जर कंट्रीब्युशन जर एखाद्या कंपनी जर चांगले असेल ॲज अ रिटेल ठरवून जायचं की ती कंपनी कुठेतरी लॉंग टर्म मध्ये चांगली प्रमोटरचा हिस्सा एफआयआय डीआयआय ॲज अ रिटेल सेकंडरी द्या परंतु प्रायमरी तुम्ही प्रमोटरचा हिस्सा एफआयआय डीआयआय ह्याला तुम्ही सेकंडरी द्या परंतु प्रायमरी तुम्ही प्रमोटर होल्डिंगला द्यायला पाहिजे प्रमोटर होल्डिंग जर ज्या कंपनीमध्ये 50% पेक्षा जास्त प्रमोटर होल्डिंग आहे त्या कंपनीमध्ये तुम्ही पहिल्यांदा एक इन्व्हेस्टमेंटचा प्रमोटर होल्डिंग तर झालं आता तुम्ही इथे एक एक्झाम्पल कोणतं घ्यायला पाहिजे दुसरं कोणतं यू कॅन असे प्रमोटर होल्डिंग तर झालं आता तुम्ही इथे एक एक्झाम्पल कोणतं घ्या दुसरं कोणतं यू कॅन असे आपण रिलायन्स साहेबांचे रिलायन्स इंडस्ट्री आपल्या तर इथे इन्व्हेस्टर जर बघितलं तर एक्झॅक्ट 50% हिस्सा रिलायन्सचा आहे त्या रिलायन्स कंपनीमध्ये तर इथे इन्व्हेस्टर जर बघितलं तर एक्झॅक्ट 50% हिस्सा रिलायन्सचा आहे त्या रिलायन्स कंपनीमध्ये डीआयआय एफआयआयची 20% डीआयआय होल्ड एफआयआय फॉरेन आणि पब्लिक फक्त डीआयआय जो 20% डीआयआय होल्ड करतात पब्लिक आणि पब्लिक फक्त आपली पब्लिक जर लक्षात घ्या 10% नंबर ऑफ शेअर होल्डर म्हणलं ना कोरोनापासून आपली पब्लिक 21,000 जो लक्षात घ्या मित्रांनो नंबर ऑफ शेअर होल्डर 44 लाख यामध्ये 21,289 लाख शेअर होल्डर आहेत की ह्या रिलायन्स मित्रांनो यामध्ये म्हणजे असे 44 होल्डर माल 44 लाख शेअर होल्डर आहेत की ह्या रिलायन्स मराठी पैसे गुंतवतात मग एवढ्या लोकांना पूर्ण मालक म्हणू शकतो आपण सिंपल मराठी भाषा चांगल्या कंपनी एवढ्या लोकांना पूर्णपणे फायनान्शियल त्यामुळे चांगल्या कंपन्या निवडणं लॉंग टर्म खूपच गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो डॉक्टर मोरवेल सोबत जर तुम्ही व्हिडिओ राहिला तर लॉंग टर्म तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट बद्दल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंटचं एज्युकेशनल व्हिडिओ चालेल आपण कोणता आहे सपोज आपण एक नाथबा योजना असं एखादी स्मॉल चालेल आपण कोणता आहे सपोज आपण एक बघितलं तर 45 योजना असं एखादी स्मॉल कंपनी घेतोय किंवा तुम्ही एक अमरराजा बॅटरी बघितलं तर 45% हे कुठेतरी एकदम बॅड साईन आहे अमरराजा बॅटरी घ्या जस्ट तुम्ही ह्याचं 32% म्हणजे कुठेतरी थोडा एक निगेटिव्ह साईड आहे आणि अजून तुम्ही कुठल्याही 32% म्हणजे कुठेतरी थोडा एक निगेटिव्ह बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अजून तुम्ही कुठल्याही बँकिंग इंडस्ट्री जर घेतली ना मित्रांनो बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जी काही अपवाद 50% अपवाद आहे त्याला सेक्टरला फक्त ते 50% स्टॉक होल्डिंगचं जे काही अपवाद आहे ते अपवाद आहे ते बँकिंग इंडस्ट्री कारण की बँकिंगचा आरबीआयचा असा नियम आहे जास्त त्याचा काहीतरी 25 ते 35% पेक्षा नियम असल्यामुळे जास्त प्रमोटरला त्याच्यात होल्डिंग ठेवता येत नाही त्या पर्टिक्युलर बँकमध्ये हे बँकिंगचा आरबीआयचा नियम असल्यामुळे बँकिंगच्या होल्डिंग जास्त दिसतात लक्षात घ्या कंपनीचा मालक कोण आहे की जर प्रमोटरची हिस्सेदारी किती या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं जरी मित्रांनो लक्षात घ्या कंपनीचा मालक कोण आहे आणि मालकाची हिस्सेदारी किती या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं जरी कन्सेप्ट क्लिअर तरी पण तुम्हाला चांगल्या कंपनी स्टॉक मार्केटमध्ये निवडण्यात एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण मल्टिपल पॅरामीटरचे इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ प्रिव्हियसली बनवलेले आहेत बनवणार आहोत तरी तुम्हाला कोणता एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ अजूनही पाहिजे असल्यास किंवा या व्हिडिओमध्ये जे काही शंका किंवा डाऊट असल्यास तुम्ही बिनधास्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा जे मलाही कुठेतरी चांगल्या पद्धतीचा असा व्हिडिओ बनवण्यात मोटिवेशन मिळून जातं थँक्यू धन्यवाद